नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त मजेत आहात ना? मी छान, खूप छान, मस्त मजेत आहे. तर आजपासून मी श्री गजानन विजय भक्तिबोध हा चरित्र ग्रंथ गजानन महाराजांचा वाचायला घेते. तर मी वाचते, तुम्ही ऐका. मला वाटतं की हा ग्रंथ तुम्ही कदाचित ऐकलेला नसेल, तर त्यासाठी लवकरात लवकर आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला येणारे प्रत्येक भाग ऐकता येतील. संतबोध, देवघरातला नंदादीप. मानवी जीवन हे सन्मार्गाने चालावे यासाठीच प्राप्त झाले आहे. 84 लक्ष योनीतून आरून फिरून जीव जन्ममरण भोगत आला आहेच. त्यातही काही पापपुण्य समान होऊन हा नरजन्म मिळाला असे संत सांगतात. त्या नरजन्माचे सार्थक करून घेण्यासाठी आपण किमान स्वधर्म पाळून सत्कर्मे करावीत असा एक स्वच्छ आणि स्पष्ट विचार ज्ञानदेवाने दिला आहेच. जीवन हे सुखदुःख मिश्रित आहे. सुखप्राप्तीची धडपड ही सुरूच आहे. तरीही दुःखे अटळ आहेत. त्याला काय करणार? याला उपाय एकच आहे, तो म्हणजे दुःखावर मात करण्यासाठी मनोबल धारणा स्वीकारायची, वाढवायची. ती कशाने वाढेल? तर ती संत बोधाचे स्मरण अनुसरण केल्याने वाढेल हे नक्की. कार्ये ही तर प्रत्येकाला करायची आहेतच. मग प्रयत्नांचे बळ त्या कार्याशी जसे निगडीत करावे लागते, तसे ईश्वरी कृपेचेही आशीर्वच पाठीशी उभे राहिले तर मानवी प्रयत्नांना ईश्वरी कृपेची जोड मिळून कार्य हे यशसिद्ध होऊन राहते. प्रयत्न आपल्या हाती आहेतच. कृपा प्राप्तीसाठी उपासना हवी. उपासनेची दिशा. भक्ती आणि उपासना हे दोन्ही शब्द तसे समानार्थीच आहेत, पण तरीही त्यात थोडा फरक आहे. भक्ती ही सातत्यपूर्वक करण्याची साधना आहे. उपासना ही कालावधीने निश्चित केलेली, नियमांनी बद्ध असलेली अशी एक सत्क्रिया आहे. भक्ती ही नामस्मरणात्मक स्वरूपात सतत करता येते, तर उपासना ही व्रतवैकल्ये, उपवास, तीर्थयात्रा, ग्रंथ पारायण, कीर्तन, प्रवचन, पोथी, भजन इत्यादी स्वरूपात केली जाते. उपासना ही भक्तीला पूरक ठरत असते. म्हणूनच संतबोध हा ज्या ग्रंथातून प्रकट होतो त्याचेच एक चिंतनशील परिशीलन करायचे. ती उपासना मूळ नामभक्तीला फार उपकारक ठरत असते. ग्रंथात कथा, घटना, प्रसंग यातून भक्तितत्वे विशद केलेली असतात. गुरुसंगती इतकीच ग्रंथसंगती महत्त्वपूर्ण असते. ग्रंथातील अक्षरे ही संत कृपादृष्टीने अक्षर ब्रह्म झालेली असतात. म्हणूनच त्यांचा पठण पारायणातून एका प्रकारे शब्दभक्तीचा आविष्कार घडून येतो. उच्चार मोठ्याने केला तर हीच शब्दभक्ती भोवतालचा परिसर भारून टाकते. शिवाय ग्रंथवाचकालाही या शब्दभक्तीचा मोलाचा लाभ प्राप्त होतो. डोळ्यांनी वाचलेली अक्षरे कानांवर पडतात. वाचता ऐकता ती अक्षरे चित्तात ठसतात. अंतःकरणात ठसलेली अक्षरे पुन्हा मुखातून प्रकटतात. ग्रंथ पारायणा इतकेच असेही एक शब्दशक्तीचे आवर्तन पूर्ण होते. म्हणूनच नामस्मरणात्मक भक्तीच्या जोडीला नित्य पारायणाचा एक ग्रंथ ठेवला तर अंतर्बाह्य अशा देशी स्वरूपात भगवत चिंतन घडून येते. श्री गजानन विजय ग्रंथातील भक्तिबोध. महाराष्ट्र ही संतांचीच भूमी आहे. अनेक साधुसंत सत्पुरुष इथे होऊन गेले. ग्रंथरूपाने त्यांची त्रिमूर्ती चिरंतन आहे. शेगावचे श्री गजानन महाराज हे एक श्रेष्ठ संत होऊन गेले. श्री गजानन विजय हा ग्रंथ त्यांचे भक्ती महात्म्य सांगणारा असा आहे. हा ग्रंथ घरोघर नित्य पठणात आहे. त्याच्या लाखो प्रती निघाल्या असून मनातील इच्छा कार्यपूर्ती या ग्रंथाच्या पठण पारायणाने होते अशा लाखो भाविकांचा अनुभव आहे. संत वाङ्मय म्हणजे देवघरातला नंदादीपच होय. देहघरातही मनोमंदिरात शुद्ध विचाराने प्रकाश देऊन जीवन मार्ग उजळणारा तो एक मार्गदर्शक विचार आहे. सन्मार्गावरून चालताना हा प्रकाशदीप उपयुक्त ठरतो. म्हणूनच या ग्रंथातील भक्तिबोधाचा मागोवा घ्यावयाचा आहे. नाम आणि नीती याशिवाय कोणताही मार्ग सन्मार्ग म्हणविला गेलेला नाही. तसेच केवळ दैववादी बनविणे, माणसाला निष्क्रिय ठेवणे हाही संतबोधाचा हेतू नाही.
प्रयत्नांची कास तर धरायला हवीच, पण भक्ती उपासना याद्वारे कृपेची जोड मिळाली तर कार्यसिद्धी होते. सुख, आनंद, समाधान त्यातून मिळते. दुःख, प्रतिकूलता, संकटे यावर मात करण्याचे मनोबल त्यातून मिळते. नित्योपासना ही नेहमीच फलद्रूप होत असते. ग्रंथकर्ता आणि लेखनिक. श्री गजानन विजय हा ग्रंथ थोर संतकवी आणि ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. श्रीदास गणू महाराज यांनी रचलेला असून तो त्यांचेच सत्शिष्य ह.भ.प. श्री छ. मा. बारटक्के यांनी लिहून घेतला आहे. उत्तम हस्ताक्षर आणि सुरेल आवाज यांची ईश्वरी देणगी मिळालेल्या श्री बारटक्के यांनी लेखन सेवा केली आहे. याच एका ग्रंथाची नव्हे तर असे जवळजवळ सर्वच लेखन त्यांनी लेखनिक बनवून पूर्ण केले आहे. श्री दासगणूंची काव्यरचना लाखापेक्षाही अधिक ओवी संख्या भरेल एवढी आहे. संत चरित्रे, आख्याने, स्तोत्रे, भजने, पोवाडे, भूपाळ्या अशा विविध स्वरूपातील त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. पोलीस खात्यातील नोकरी सोडून ते भक्तिमार्गाकडे वळले. शिर्डीचे श्री साईबाबा यांच्याशी त्यांची भेट झाली. श्री गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे हे त्यांचे नाव. जन्म इसवी सन 1867चा, मृत्यू इसवी सन 1962 साली झाला. मराठी 8व्या इयत्तेपर्यंत शिक्षण झालेले, पण त्यांनी विपुल काव्यरचना केली आहे. श्रीगोंदे येथील वामनराव इस्लामपूरकर हे त्यांचे गुरु. त्यांनी दासगणू या नावाने सर्व लेखन केले. श्री गजानन विजय हा त्यांचा विशेष भक्तिग्रंथ. मंडळी, आपला हा चॅनल काढण्याचा उद्देश एकच आहे की ज्यांना वाचायची खूप इच्छा आहे, भक्ती करण्याची देवाची इच्छा आहे, पण त्यांना सवड होत नाही आहे. रोज आपल्या महिला ज्या आहेत त्या घरकामात इतक्या गुंतलेल्या असतात की त्यांना वाचायला सवड होत नाही. ज्या मैत्रिणी जॉब करतात त्यांना मुलाबाळांचं करून, घरातलं करून अगदी करायची इच्छा असते तरीही करणं शक्य होत नाही. ज्या आजारी व्यक्ती असतात किंवा ज्या वयस्कर वृद्ध व्यक्ती आहेत तर अशा व्यक्ती बसून वाचू शकत नाही, डोळ्यांचे प्रॉब्लेम्स असतात. तर अशा वेळेला त्यांनासुद्धा हे झोपल्या ऐकता येईल, प्रवास करताना ऐकता येईल, महिलांना सकाळी काम करता करता ऐकता येईल. हा असा अगदी माझा प्रामाणिक हेतू आहे की त्याद्वारे प्रत्येकाला त्याचा फायदा होईल. प्रत्येकाच्या मनात पॉझिटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह विचार बाहेर पडतील. तर त्यासाठी लवकरात लवकर आपला हा चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की या चॅनलची खरंच ज्या लोकांना गरज आहे त्यांना त्याचा फायदा घेता येईल. तर त्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.